तुझं गावाकडचं घर आता ते तुझं राहिलेलं नाहीये, आता ते माझ्या मालकीचं झालंय. म्हणजे 76,000 रुपयाला तू तुझं घर मला विकलंयस. पेपरवरती अंगठा आहे तुझा. कांता मावा बोलणं मोठं होऊ द्या, साठ लोट कसं बघा. इथं लावलाय अंगठा. बरे दादा, तुमच्या नावावर झालेलं ते घर ते जाळायला भैरू माणसं घेऊन तयार आहे बरं का. या येळाला आपण नक्की घर जाणार. आपल्या आगीचं टेंब व्हायला नाही जाणार. ह्यात मराम आणि त्याची चिल्ली पिल्ली बेघर झालीच पाहिजे. मुक्ता डोळे उघड ना. हे बघ, दुसरा काही सरप्राईज नाहीये. अगं मला खरंच माहित नाही तुला काय आवडतं. ऍक्च्युली तुझ्या आवडीनिवडी अजून तेवढ्या कळल्या नाहीत ना मला. मला वाटलं की एवढ्यानंच. ए पण मुक्ता सॉरी हा, जर मी तुझ्या अपेक्षांपर्यंत पोहोचू शकलो नसेल तर एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही सगळे मिळून लईच नाटक करताय. मला माहित आहे अजून काहीतरी सरप्राईज आहे. मी तुमचं सरप्राईज बघितलंय. प्रश्न विचारायचे नाही. छोटा मेंदू निघ ना बाहेर. आत्माराम, तुझ्या पोरीनं चूक केली. आमच्या घरची सून होण्याची स्वप्न पाहिली. स्वप्नाला तू पाठिंबा द्यायला नको होतास. त्या स्वप्नाला बळ देण्याची चूक केलीस तू. वेळीच कान उपटले असतेस तर हा दिवस आला नसता. आणखीन एक गोष्ट, या घरची सून काय मोलकरीण होण्याची सुद्धा लायकी नाहीये तिची. ज्या घराने तुला भाकर दिली, ज्या घराने तुला पैसा दिला, काम दिलं, त्यांच्यावरतीच उलटलास तू. नाही मालक, नाही. उचल ती संबळ आणि वाजव. संबळ संबळ कमून मालक. ए आत्माराम, प्रश्न विचारायचे नाही तर दादानी सांगितलंय ना, मग वाजवायचं. जी चूक केलीस त्याचं प्रायश्चित्त घ्यायला सुरुवात कर. प्रायश्चित्ताच्या कार्यक्रमाचा शुभारंभ तुझ्या संबळ वादनाने व्हायला हवा. उचल संबळ. त्याला त्रास होतो. मालक, काय चुकलं माकलं असेल तर माफ करा. पाया मालक. पायाला हात लावू नको. संबळ उचल आणि वाजवायला सुरुवात कर.
वादन चांगलं दणक्यात व्हायला पाहिजे, नेहमीसारखं. मला आता राहवतच नाहीये. बर मीच सांगते. मी आई, अण्णा, भक्ती, गजा या सगळ्यांना येताना बघितलंय. भावा, खरा आनंद कशात आहे हे तुम्हाला बरोबर समजतं. आई राजा, मुक्त का संबळ वाजवते आता? आता पूजेची वेळ नाहीये, घरात पूजा नाहीये. परत काही घडलंय का घरात? मुक्ता तर इथे आहे. मग संबळ अण्णा, अण्णा, पण ते का वाजवतायत? पुंगी वाजायला लागली की नागिन आपोआप बेळाच्या बाहेर येते की नाही बघ. अण्णा, आली बिळातून नागिन आली. हे काय करीत आहे तुम्ही? अण्णा, तुम्ही संबळ का वाजवताय?